उदाहरणार्थ विशेष्य विशेषण भावः विशेष्य विषये अधिकं सूचयते तद्विशेषणम् विशेषणस्य लिंगं वचनं तथा विभक्तिः विशेष्य समानं सन्ति. मराठीत सांगायची गरज आहे? नाही नाही कळलं? नाही, विशेष्य समजते समजलं? समजतंय. हो. हा, ठीक आहे. समजलं ते. उदाहरणार्थ प्रथमः बालकः चतुरा बालिका प्राचीनम पुस्तकम. आता बालकः काय आहे आणि प्रथमः काय आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. काय विशेषण लागलेलं आहे? प्रथमः. विशेष्य काय आहे? बालकः. इथे पुल्लिंगी प्रथमः, स्त्रीलिंगी चतुरा बालिका. चतुरा काय विशेषण लागलेलं आहे, बालिका विशेष्य. स्त्रीलिंगी असल्यामुळे चतुरा. पुस्तकम नपुंसकलिंगी आहे त्याच्यामुळे प्राचीनम पुस्तकम. प्राचीनम हे त्याला विशेषण लागलेलं आहे, पुस्तकम विशेष्य. आता पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. याच्यामध्ये आहे भक्त प्रल्हाद. प्रल्हादाला काय विशेषण काय लागलंय? भक्त. रमणीयम पुष्पम नपुंसकलिंगी, फुलाला रमणीयम विशेषण लागलं आहे, विशेष्य आहे पुष्पम. उत्तम छात्र पुल्लिंगी, छात्रला काय लागलाय विशेषण? उत्तम विशेष्य छात्र. आता रम्यम उद्यानम. सांगा तुम्ही याच्यातलं विशेषण कोणतं आहे, विशेष्य कोणतं आहे? उद्यानम रम्य विशेषण आहे. रम्य श्रेष्ठ लेखक. विशेषण श्रेष्ठ आणि विशेष्य लेखक. वीर आंजनेय. पुष्पाताई सांगा. वीर विशेषण आंजनेय विशेष्य. बरोबर आहे, अंजनेय. बरोबर आहे. हा, आता आपल्याला वाक्य तयार करायची आहे, बरोबर आहे. हा, विशेष्य आणि विशेषण भाव. आता पंडित शब्द दिलेला आहे, पुढे शिक्षक आहे, म्हणजे कशाप्रमाणे चालेल? विशेष्याप्रमाणे विशेषण चालेल, बरोबर आहे. मग आता शिक्षक आहे म्हणजेच पुल्लिंगी शब्द आहे. पंडित तिथे काय होईल आता? पंडित शिक्षक है ना. नारिकेल वृक्ष. उन्नत काय? उन्नत. उन्नत नारिकेल वृक्ष. द्वयम आहे तिथे, तर काय होईल? द्वे बालिके. द्वे का झालाय? स्त्रीलिंगी आहे, बालिके. आता बालिका येई काय होईल मग? चतुराई येई बालिका येई, है ना. उत्तम काय? उत्तमच उत्तम विचार. उत्तम विचार. नूतनैः वस्त्रैः. वस्त्राणि मलिनानि वस्त्राणि. सुंदर नाही, आता इथे स्त्रीलिंगी आहे ना. सुंदरी जसं म्हणजे असेल, इथे तरुणा आहे. स्त्रीलिंगी जर असेल तर सुंदरी तरुणी, आणि तरुणाः सुंदराः तरुणाः. वृक्षात तरुण. बरोबर सांगितलं ना, पण सुंदराः तरुणाः. हो बरोबर समजा पण तरुणी असतं तर काय केलं? सुंदरी तरुणी.
हा अच्छा, सुंदरी सुंदरी तरुणी. ओके तरुणी, ओके. हा हा. सुंदरी महिला, सुंदरी शाटिका. हम्म. आता हे ते तरुण आहे म्हणजे पुल्लिंगी आहे. तरुणाहा, सुंदराहा, तरुणाहा. उन्नत वृक्षात. काय? उन्नतात 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 वृक्षात. वृक्षात. पुढे उत्तम लेखन लेखन्या. उत्तमा लेखन्या. उत्तमा. उत्तमया उत्तम. लेखन्या. आपली विभक्त्या ज्या आहेत ना, त्यासाठी आपल्याला विभक्त्या सुद्धा माहिती पाहिजे. बरोबर आहे. तृतीया विभक्ती ना. उत्तमया. उत्तमया लेखन्या. लेखन्या. हा आता विद्यार्थिनीन्यः. चत्वार्यः. चतस्रः चतस्रः. विद्यार्थिनीन्यः. चतस्रः. कारण पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी हे पंचमी पर्यंत काय होते? 5 आकड्यांपर्यंत हे वेगवेगळं. वेगवेगळं आहे आणि मग 5 नंतर सारखं आहे. है ना? चतस्रः, है ना? चतस्रः. आणि विद्यार्थी पुल्लिंगी असतं तर? पुल्लिंगी असतं तर? पुल्लिंगी असतं तर? चत्वारः. चत्वार. आवाज का बरं कमी झाला काय माहिती? कोणाचा? माझा कमी येतोय का तुम्हाला? हा, आता आला. नाही, येतंय येतोय का? आम्हाला चांगलं होतं. माझा कमी झालेला होता, माहिती नाही काय तर. मोबाईलचा आवाज वाढवा तुमचा किंवा लॅपटॉपचा. नाही, तो तर वाढवला मी. अच्छा, नाही, आता समजा पुल्लिंगी असतं तर काय झालं असतं? माझाही चत्वार. 100%. आता बघा ना, आता पुल्लिंग नपुंसकलिंग सगळं आलंय. पुढे आपण चार्ट पण घेतोय. निस्वार्थचं काय होईल? निस्वार्थाभ्यः निस्वार्थाभ्यः. समाजसेविकाभ्यः. श्रेष्ठौ श्रेष्ठौ बालकौ, है ना? धार्मिकाः जनाः. अरे, हे कसं काय झालं? धार्मिकाः जनाः धर्माचं. बहुवचन आहे ना? जनाः बहुवचन नाही का? जनाः म्हणजे आमच्यासारखे लोक. डोळे झाकून. हो, बरोबर आहे. पण आम्ही काय केलं असतं माहितीये? धर्माः जनाः केलं असतं. लोक असं आहे. म्हणते मी. नाही, लोक. जनाः म्हणजे लोक, मग धार्मिक हा. लोक. धर्म मूळ शब्द अच्छा. दिलाय. धार्मिकाः जनाः, है ना? मग मराठी धार्मिकच म्हणतात ना, मग बरोबर आहे. पण वा. विभक्ती वापरायची तुम्हाला. मूळ बघून इथे विभक्त्यानुसार चालतं ना. बघा ना तुम्ही, बालकौ, जनेभ्यः, आहे ना? सगळ्या बालकाः, बालिकां, लतायाः, मित्रेण, हे सगळे विभक्त्याच आहेत ना. स्थलेषु. मग इथे धार्मिक म्हणून लिहायला पाहिजे होतं ना, खरं तर. धर्मच्या ऐवजी धार्मिक म्हणून लिहायला पाहिजे होतं ना. मूळ आहे ना. धर्म. मूळ आहे. घ्या. पुढे पुढे तुम्हाला लक्षात येईल हळूहळू पूर्ण शिकल्यानंतर. सध्या नाही. चला, ठीक आहे. हा. आता स्थलेषु. सर्वेषु. सर्वेषु स्थलेषु. जनेभ्यः जनेभ्यः. धीराः 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 बालकाः. पूर्ण वाक्य वाचायचं. धीराः बालकाः कठिनात कठिनात आर्तपात. पाहिजे. चित कसं आलं? आता हे किम जे आहे, किमय आहे. किमचा जर तुम्हाला विभक्ती पाठ असेल, कह कौ के प्रथमा, कम कौ कान द्वितीया, केन काभ्याम कै तृतीया, हे तुम्हाला विभक्ती किमची पूर्ण पाठ पाहिजे. बरोबर आहे? बरोबर आहे. त्याला चन आणि चित जोडलंय. तृतीया मित्रेण. काय काय केण मित्रेण यायला पाहिजे होतं ना. नाही, इथे चितचनचा उपयोग केलेला आहे. चितचनचा उपयोग आपल्याला पाठ, याच्यामध्ये तिसऱ्या पाठात चितचन आहे आणि पूरण प्रत्यय आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला आता
चित आणि चं म्हणजे काय आहे, जिथे म्हणजे संभाव्यता शाश्वती जिथे नाही, असं कन्फर्म जिथे नाही आहे, त्याकरता ते चित चं वापरल्या जाते. घेऊया आपण पुढे आहे पहिले वाक्य घेऊया. हम्म. विनयशीलाम विनयशीलाम विनशी विनयशीलाम विनयशीलाम बालिकां बालिकाम. दीर्घेन दंडेन दीर्घेण दंडेन. बरोबर आहे. किंच आता इथे कस्याश्चित लतायाः. चित. स्त्रीलिंग आले म्हणून. आणि षष्ठी विभक्ती आहे ना म्हणून. हळूहळू सगळं लक्षात येईल तुमच्या आता. मॅम आधीची स्लाइड दाखवा ना प्लीज. आता हा 1 मिनिट. ठीक आहे, आता करा पुढे. हे नंतर ग्रुपवर टाका. बरं, पुस्तकातच तर सगळं आहे हो. हे टाकण्यापेक्षा पुस्तकात सगळ्या पुस्तकातलंच आहे घेतलेलं, परिचयच आहे सगळं. निलायाः शाटिकायाः नीलायाः शाटिकायाः बुद्धिमत्याः विद्यार्थिन्याः बालकौ बालकौ सर्वैः छात्रैः उन्नतेभ्यः वृक्षेभ्यः अष्टेषु प्रकोष्ठेषु पक्वानि फलानि उदारस्य जनस्य सकलस्य प्रपञ्चस्य सर्वेषु नदीषु. सर्वासु नदीषु. नदी स्त्रीलिंगी इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, त्याच्यामुळे सर्वासु नदीषु. जर पुल्लिंगी असतं तर सर्वेषु झालं असतं, स्त्रीलिंगी असल्यामुळे सर्वासु. मग नदीषु का आलं इथं, मग नदीसु का नाही आलं? नदीशु का आलं? स्त्रीलिंगी आहे ना, मग नदीशु का आलं? सु यायला पाहिजे ना मग तिथं सुद्धा. हे व्याकरण दृष्ट्या नियम आहेत, ते पुढे अजून पुढच्या वर्षी त्याच्यात शिका. एकदम डीप मध्ये नका जाऊ सध्या. अच्छा ठीक आहे. उत्तमाय बालकाय. मॅम, परिचय पुस्तकातले एक या संबंधात हे आहे, समस्या आहे. विचारू? हो, विचारा. पान क्रमांक 15 वर हे दिलेला अभ्यास दिलेला आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्या मध्ये 10वा मुद्दा तरुण्यव असं दिलेला आहे. 10वा आहे का तुमच्याकडे पुस्तक आहे ना समोर आहे. हा पान क्रमांक 15 वर काय ते 10वा जो हे दिलाय ना मुद्दा, दुसऱ्या मधला 10वा मुद्दा. दुसऱ्यामधला 10वा मुद्दा तरुण्यव. विशेषण ओळखायचं आहे. तरुण्यव तर ते माझ्या मते तरुण्य म्हणजे तरुण्यव झालं ना ते. इथे तरुणी पासून त्याचं बहुवचन तरुण्यव झालं ना. आणि तरुण्यव आपण देवौ देवाः तरुण्य. आता इथे ही स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी पण चालतं. देवौ स्त्रीलिंगी आहे. हा इकारांत तरुणी शब्द आहे, इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे तरुणी, त्यामुळे तरुण्यव. उत्तर जे आहे ना ते वेगळंच दिलेलं आहे. काय दिलंय उत्तर कुठे आहे? तरुण्यव दिलेलं आहे, उत्तमव दिलेलं आहे. बरोबर आहे ना. उत्तमे असं पाहिजे होतं ना. तरुण्यव ते इथे पुल्लिंगी पकडलं त्यांनी. तेच तर माझ्या मते ते तिथं कोणतं पाहिजे होतं? उत्तमे पाहिजे होतं का इथे का? नाही, त्या ज्याप्रमाणे पुढचं दिलंय त्याप्रमाणेच विभक्ती चालते, म्हणून तरुण्यव दिलंय त्यामुळे उत्तमव पुढच्या याच्यानुसार चालवायचं.
नाही नाही तसं नाही. आता हे विशेषण विशेष आपण जे आहे बघा, आता इथे बालकः हा. बरोबर आहे. याची विभक्ती जी हा. आहे याचप्रमाणे इकडे विशेषण जे आहे ते चालेल. अग्रजा याचप्रमाणे इथे चालेल. पुटम म्हणजे पुल्लिंगी प्रमाणे पुल्लिंगीच, स्त्रीलिंगी प्रमाणे स्त्रीलिंगीच आणि नपुंसकलिंगी हा, नाही, ते पण तरुणी विभक्ती मला प्रमाणे. हे विचारायचं तरुणी हे राहिलं असतं तर त्याचे विशेषण काय राहिलं? उत्तमा. हो पण उत्तम आलं असतं पण विभक्तीनुसार बदलते ना. हो तर मग ते विभक्ती बहुवचन तिथे राहिलं उत्तमाप्रमाणे तरुणी. विभक्ती नाहीये ना, असं म्हणत तेच आहे. तर- इथे बघा, आता मी तुम्हाला दाखवलं होतं हे, इथे याच्यामध्ये लक्ष द्या तुम्ही आता. हा. प्रत्येक विभक्ती वेगवेगळी आहे. आपण सुरुवातीलाच तर घेतलं होतं त्याप्रमाणे. हे बघा इथेच तर आहे. आता इथे श्रेष्ठौ बालकौ प्रमाणे श्रेष्ठौ झालं. इथं आता श्रेष्ठ बालकौ नाही झालं, श्रेष्ठ हा बालका नाही का? तर ज्याप्रमाणे विशेष असेल विभक्ती त्याचप्रमाणे ते होईल. बरोबर आहे. इथे सप्तमी विभक्ती पहा, स्थलेषु आहे ना. मग आता हे सर्वेषु कशाप्रमाणे? सप्तमी विभक्ती विशेष्य जे आहे त्याप्रमाणे विशेषण होईल. विभक्ती प्रमाणेच ज्याप्रमाणे विशेष्य असेल त्याप्रमाणे विशेषण होईल. इकडची विभक्ती जी असेल तीच विभक्ती इकडे होईल. ठीक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तरुणी जर शब्द असेल तर कोणती विभक्ती लागेल? बरोबर आहे ना दादा? हो मला उत्तम लागेल. उत्तमा लागेल ना. तरुणी विभक्ती जर असेल तर हे बघा, मी इथे समजावून सांगते तुम्हाला. आता इथे हे बघा, इथे पंडित शिक्षक प्रथमा विभक्ती शिक्षक आहे, इथे पंडित घेतलाय. बरोबर आहे. इथे नारिकेल वृक्ष प्रथमा विभक्ती त्यामुळे उत्तम उन्नत घेतलाय. आता ही बालिके, आता मला सांगा बालिका हा स्त्रीलिंगी आहे. बरोबर आहे. मग आता द्विवचन. मग द्विवचन आहे आणि विभक्ती बालिकाचं, बालिका बालिके बालिका हा इथे द्विवचन आहे म्हणून आपण काय घेतलं इथे? द्वे आहे ना. याप्रमाणे विभक्ती घेतली आहे. आता बालिका येई, आता बालिकाची इथे चतुर्थी आहे. बरोबर आहे. मग आता इथे बालिका येई आहे तर चतुरा होईल का? नाही. इथे काय होईल? चतुरायई. कारण काय आहे? इथे बालिकाची इथे चतुर्थी विभक्ती आहे. विशेष्याप्रमाणे विशेषणाची पण चतुर्थीच विभक्ती होईल. आता विचार. बरोबर आहे. उत्तमा राहिले असते ना, तरुणी राहिले असते इकडे तर चतुरी झालं असतं का? तरुणी उत्तमात झालं असतं ना. तरुणी शब्द राहिला असतात इकडे. काय राहिलं असतं? उत्तमा राहिले असते ना. तरुणी जर असती तर तरुणी प्रथमा विभक्तीमध्ये आहे. बरोबर आहे. नदीप्रमाणे चालवा तुम्ही. तरुणी एकच तरुणी राहिली असती तर उत्तमा तरुणी म्हटलं असतं ना तिला. हो एकच असती तर. बरोबर आहे. चतुरी तर नाही म्हटलं असतं ना. नाही उत्तमी तर नाही म्हटलं असतं ना तिला. नाही. तसं कसं म्हणेल मी आता? आता हे लेखन्या इथे बघा, लेखन्या इथे काय घेतलं आपण? उत्तमया. आता ही लेखणी याचं एक वचन असतं तर काय केलं असतं? उत्तमा लेखणी. परंतु इथे लेखणी आहे का? नाही. मग आता लेखन्या ही विभक्ती आहे ना, त्या विभक्तीप्रमाणे उत्तमया. बरोबर. लेखन्या झालं इकडे उत्तमया झालं. बरोबर आहे. मग तिथे तरुण्यव आहे तर तरुण्यवचं उत्तमा कसं होईल? नाही, उत्तमा नाही म्हणत मी. ज्याप्रमाणे इथली विभक्ती ज्याप्रमाणे असेल ना त्याप्रमाणेच विशेषाची आणि विशेषणाची जी आहे विभक्ती सेम होईल. यद लिंगम यद वचनम. उत्तरामध्ये उत्तमव लिहिलेलं आहे. उत्तरामध्ये उत्तमव लिहिलेलं आहे. उत्तमौ तरुण्यौ. बरोबर आहे. उत्तमाचं
उत्तमा हा शब्द जर मालाप्रमाणे किंवा रमाप्रमाणे चालवून पाहिला तर वेगळं येते. माला अकारांत स्त्रीलिंगी आहे, तर मालाप्रमाणे तुम्ही जर उत्तमा चालवाल तर वेगळं येईल. पण इकारांत शब्द तरुणी जर आहे किंवा इकारांत प्रमाणे चालवाल तर तो वेगळाच चालेल. बरोबर आहे की नाही? असं आहे की? हा, कारण प्रत्येक शब्द हा अकारांत वेगळा चालेल, आकारांत वेगळा चालेल, इकारांत वेगळा चालेल, उकारांत वेगळा चालेल, आहे की नाही? ठीक आहे. तकारांत वेगळा चालेल, असे वेगवेगळे आपले त्यानुसार चालतात की नाही. आता बालिका शब्दाचं उदाहरण घ्या ना तुम्ही इथेच. बालिका येई, बालिका येई, चतुरा येई, चतुर्थी विभक्ती. इथे बालिका शब्दाची चतुर्थी आलेली आहे म्हणून इथे चतुरा येई. इथे ही काय केलं आहे, द्वितीय आहे, द्वे. इथे बघा लेखन्या, ही कुठली विभक्ती आहे, तृतीय आहे ना. मग आता इथे काय झालंय, त्याप्रमाणे चालवलं ना आपण, उत्तमया. ठीक आहे, चालेल. बाकी हे इकडचं समजलंय का, पुन्हा घ्यायचं? समजलं. आता हे शाटिका शब्द आहे बघा, तुमचं म्हणण्यानुसार शाटिका, बरोबर आहे. आता हा स्त्रीलिंगी शब्द शाटिका आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. हा, त्याप्रमाणे शाटिका याहा याच विभक्तीप्रमाणे नीला याहा. आता हा इकारांत शब्द आहे विद्यार्थी, बरोबर आहे. विद्यार्थिनी जो आहे शब्द हा इकारांत आहे. मग इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. बुद्धी हा बुद्धिमती सुद्धा काय इकारांत शब्द आहे. म्हणून मग काय झालं, त्याप्रमाणे विद्यार्थिन्याहा बुद्धिमत्याहा. बालकौ उत्तमौ बालकौ. कळलं का? आता इथे उत्तम बालकासाठी आला. हा, ही विभक्तीप्रमाणे हे चालेल. एक लक्षात ठेवायचं, इथली विभक्ती जी असेल ती याप्रमाणे इथे चालवायचं आहे. छात्रैहि तर सर्वैहि. आता इथे हे विभक्ती वृक्षेभ्य म्हणून त्याचप्रमाणे उन्नतेभ्य. जी आता विभक्ती समजा ताई एक मिनिट. आता समजा तिथं स्त्रीलिंगी शब्द असता, वेली असता समजा, तर काय आलं असतं तिथं? कशाचं? आता वृक्षेभ्य हा पुल्लिंगी शब्द आहे, बरोबर आहे. हा, त्याच्यामुळे उत्तम उन्नतेभ्य. हा, स्त्रीलिंगी जर समजा शब्द असता तिथं तर कसं झालं असतं? मग ती इथली जी विभक्ती आहे ती स्त्रीलिंगी, जो धातू इथे दिलेला आहे म्हणजे जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाची त्याच विभक्तीची इथे ते होईल. यदलिंगम यद्वचनम याच विभक्ती, बरोबर. अष्टेषु प्रकोष्ठेषु. आता फलानी पक्वानी फलानी. जनस्य, तर इथे काय होईल, उदारस्य षष्ठी विभक्ती, बरोबर आहे. म्हणजे उदारस्य जनस्य, उदार शब्द उदारस्य. आता इथे प्रपंचस्य, त्यामुळे इथे षष्ठी विभक्ती सकलस्य आहे ना. आता हे सर्वासु नदीषु बालकाय उत्तमाय बालकाय. आता पूर्ण प्रत्ययांत. पूर्ण प्रत्ययांत. हा, प्रथमः प्रथमा प्रथमम हे विभक्तच आहेत बरं. द्वितीय द्वितीया द्वितीयम. प्रथमः पुल्लिंगीसाठी प्रथमः, स्त्रीलिंगीसाठी प्रथमा आणि नपुंसकलिंगीसाठी प्रथमम. नंतर द्वितीय शब्द द्वितीय पुल्लिंगीसाठी, द्वितीया स्त्रीलिंगीसाठी आणि द्वितीयम नपुंसकलिंगीसाठी. दशमः पुल्लिंगीसाठी, दशमी स्त्रीलिंगीसाठी, दशमम नपुंसकलिंगीसाठी. शततमः पुल्लिंगी, शततमी स्त्रीलिंगी आणि शततम. आता इथे एक लक्षात ठेवायचं, तमी म्हणजे तमः, तमी आणि तमम. हे कशाच्या पुढे, ते 20च्या पुढे.
20च्या नंतर. हा, हा 20 हा? पासूनच ना, पण 20 पासूनच. 20 पासून पुढे 20 ला काय? पण लागेल ना. हो, 20 ला पण लागते. 20 पासून हे पुढे तमह, तमी, तमम. विंशती विंशती तमः विंशती तमी तमी विंशती तमम. हा. आता प्रथमः बालकः, प्रथमा अग्रजा, प्रथमं पूटम. आता हे या विभक्तीप्रमाणेच हे पण चालतं. सप्तमे दिने पुत्रेण, द्वितीयेन पुत्रेण, द्वितीयेन पुत्रेण, कपाटिकायाः, तृतीयायाः कपाटिकायाः. नक्षत्रम, किती नक्षत्र असतात त्याप्रमाणे सप्तविंशती तमम. सप्तविंशतितमं नक्षत्रम. पुत्रै, पंचमै पुत्रै, पुत्रे. गृहे, विंशतितमे गृहे. आता हे 30 आहे म्हटल्यानंतर त्रिंशतमात. आता हे त्रिंशतमात, अट्टात. 19 ला नवदशे प्रकोष्ठे. 22 साठी द्वाविंशतितमात उपमार्गात, पंचमी विभक्ती. वयसि, चत्वारिंशततमे वयसि. 6 साठी षष्ठे याने. आता हे आलंय चिच्चन. तर तुम्हाला पूरण प्रत्यय जे आहेत त्यासाठी तुम्हाला जो आपल्या पुस्तकातला चार्ट आहे दिलेला, तो चार्ट तुम्हाला घ्यावा लागेल. बरोबर आहे? तो चार्ट वाचून दाखवते वाटलंच एकदा मी. पेज नंबर संख्या दिलेली आहे 2. पुल्लिंगीला द्वितीय, स्त्रीलिंगीला द्वितीय, नपुंसकलिंगीला द्वितीयम. त्रीणि तृतीय, तृतीया, तृतीयम. चत्वारीसाठी चतुर्थः, चतुर्थी, चतुर्थम. बरोबर आहे? पंचमीसाठी, पंच शब्दासाठी पंचमः, पंचमी, पंचमम. षट शब्दासाठी षष्टः, षष्टी, षष्टम. सप्त शब्दासाठी सप्तमम, सप्तमी, सप्तमी, सप्तम. अष्ट शब्दासाठी अष्टमः, अष्टमी, अष्टमम. नव, नवमः, नवमी, नवमम. दश, दशमः, दशमी, दशमम. एकादशः, एकादशः, एकादशी, एकादशम. द्वादशः, द्वादशी, द्वादशम. त्रयोदशः, त्रयोदशी, त्रयोदशम. चतुर्दशः, चतुर्दशी, चतुर्दशम. पंचदशः, पंचदशी, पंचदशम. षोडशः, षोडशी, षोडशम. सप्तदशः, सप्तदशी, सप्तदशम. अष्टादशः, अष्टादशी, अष्टादशम. नवदशः, नवदशी, नवदशम. विंशती, याच्यासाठी विंशतितम, विंशतितमी, विंशतितमम. एकविंशती साठी एकविंशतितमः, एकविंशतितमी, एकविंशतितमम. 63 साठी त्रिंशत्तमः, त्रिंशत्तमी, त्रिंशत्तमम. 44 साठी चत्वारिंशत्तमः, चत्वारिंशत्तमी, चत्वारिंशत्तमम. 92 द्विनवतितमः, द्विनवतितमी, द्विनवतितमम. शतम, शततमः, शततमी, शततमम. हे सगळे तुम्ही हे वाचून काढायचे, लिहून काढायचे. हे तुम्हाला पाठ असले पाहिजे. तर तुम्हाला वाक्य करताना हे जर पाठ असेल तर पटापट सांगता येते. बरोबर आहे की नाही? आता आपलं आहे तुमची अपेक्षा चिच्चन, है ना? आता हे चिच्चन जे आहे, इथे किम जो शब्द आहे त्याच्या विभक्तीमध्ये त्या विभक्ती रूपांना काय लावलेलं आहे? काही ठिकाणी चित तर काही ठिकाणी चन लावलेला आहे. आता ही अव्यय आहेत. चित आणि चन काय आहे? अव्यय आहे.
आणि त्याचा उपयोग जो आहे म्हणजे कोणत्याही अनिश्चित व्यक्तीचा निर्देश करण्यासाठी चित किंवा चनचा उपयोग या अव्ययांचा केला जातो. म्हणजे अनिश्चित, निश्चित नाही, अनिश्चित व्यक्तींचा निर्देश करण्यासाठी. त्याच्यामुळे कश्चित पुरुष जर म्हटलं आहे ना, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काय सांगायचं आहे, पण ती व्यक्ती कोण आहे हे त्या सांगणाऱ्याला माहिती नाहीये, म्हणून काय त्याबद्दल आपण अनिश्चित आहे की नाही, म्हणून कश्चित पुरुष कोणीतरी. आता हे श कसं आलं, श कसं आलं मध्ये, कश्चित श कसं आलं, हे पुढे व्याकरणात आहे. त्याला हे अनिश्चित शब्द जो आहे की नाही, त्याच्यामुळे तो त्याला जोडलेला आहे. हे पाणिनी मग पुढे तुम्हाला सांगते ना, फोड करून वगैरे. कम अधिक चन, कश्चन, कान अधिक चन, काश्चन, काही अधिक चित. अशा प्रकारे ते जोडलेलं आहे. हेच तर संधी कळत नाही ना, म्हणून तर विचारलं ना. मग तिथं काय लिहायचं काही नाही, काही समजत नाही. नाही, काय लिहायचं काय नाही, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं, वाक्यांवरून लक्षात येतं. मी सांगते ना तुम्हाला, पुल्लिंगी असेल तर काय वापरायचं, स्त्रीलिंगी असेल तर काय वापरायचं, बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला विभक्त माहिती पाहिजे. हे पुढचं बारीक व्याकरण जे आहे ते इतकं नाही घ्यायचं, पुढे हळूहळू तुम्हाला सगळं डिटेल मध्ये आहे. पण एकदमच हे जे सुरुवात आपल्याला बेसिक लेवल काय आहे की आपल्याला विभक्त माहिती असायला पाहिजे. आता किमची पुल्लिंगीची विभक्ती, स्त्रीलिंगीची, नपुंसकलिंगीची, बरोबर आहे. जसं आता आपण पुल्लिंगीमध्ये कह, स्त्रीलिंगीमध्ये का, नपुंसकलिंगीमध्ये किम आहे ना, प्रथमा एकवचन. हो कहा, कह, कौ, के हे प्रथमा विभक्ती पुल्लिंगी है ना. स्त्रीलिंगीचं काय होते, कम का, के, काहा. नाही, स्त्रीलिंगीमध्ये का, के, नाही, का. स्त्रीलिंगी नाही. हो, म्हणजे काय आहे, आणि नपुंसकलिंगी. आलं ना लक्षात. म्हणजे आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, विभक्त्या, आणि त्यानुसार पुढचं त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते. आता तुम्ही प्रश्न केला त्याचं उत्तरही देते. हे जे आहे किंवा श कसा आला वगैरे हे जे म्हणताय ना तुम्ही, म्हणजे आता जसं कम अधिक चन, आता हा चन लागलेला आहे त्याला, तो त्या वर्गातला आहे. ते पाणिनी जे व्याकरण आहे त्याच्यामध्ये जो च वर्गातला कुठला, च वर्गातला कुठला, आपण पहिल्या पाठात शिकलो होतो. आलं लक्षात. तर हे कस्मात अधिक चित, कस्माचित, केशाम अधिक चित, केशांचित, कस्मिन अधिक चित, कस्मिंचित. हे कसं आलं, कस्मिंचित, कस्मिन बरोबर आहे, पण पुन्हा चित त्याला जोडलं, कस्मिनला चित जोडल्यानंतर कस्मिंचित, कस्मिन. अच्छा, आपण संधी शिकलोय ना. याच्यामध्ये पुढे आपल्याला जे आहे, तुम्हाला डीप मध्ये जर जातो म्हटलं तर मग खूप वेळ लागते यामध्ये व्याकरणामध्ये. त्यामुळे नियमानुसार झालेलं आहे ते. संधी शिकले की नाही तुम्ही. परिचय पुस्तकामध्ये व्यंजन संधी अजून आली नाही. मॅम, असं आहे. मॅम, वेळ आहे. त्याच्यामुळे हा जो शहामृगातला श आणि क ख ग घ य मधला य हा कधी कधी वापरतात, म्हणजे हा श कधी वापरतात आणि य कधी वापरतात. हे मी तुम्हाला एक काम करते, हे आपण पहिली पीपीटी आपण शिकलो तेव्हा तुम्ही नव्हत्या बहुधा, आहे ना. जे आहेत पाणिनीचे 14 सूत्रामधले कुठून कोणते ध्वनी निघतात, कुठलं आहे, क वर्गातले कोणते, च वर्गातले कोणते, ट वर्गातले कोणते, मग प वर्गातले, मग अच म्हणजे काय तर स्वर, आणि हल म्हणजे काय व्यंजन, बरोबर आहे. हे जे शिकलो बारकावे ते सगळं त्याच्यामध्ये हे सगळं डिटेल आहे. आपण एक काम करू, आता पहिले हे कश्चित आणि हे जे आहे संपून टाकू, आणि पुन्हा आपण पहिलं जे आहे पीपीटी काय म्हणतात त्याला, ते पुन्हा घेऊ आपण.
बर म्हणजे ठीक आहे. म्हणजे मग तुमच्या त्या बारीक बारीक ज्या काय कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील. बरोबर आहे. अनुनासिक आहे ना, त्यानंतर आपलं जिव्हामूलीय, महाप्राण, ऋटुरषाराम अल्पप्राण, नाद. मूर्धः हा ऋटुरषाराम मूर्धः हा अकुह ऋटुरचना, विसर्जनांत अकुह विसर्जन, हा आला यांनी केलाय. है ना. हम्म. तरी आपण लृतुराणाम संधी दन्तः संधी करताना तरी आपण बरेच त्याच्यामध्ये सूत्र घेतली आहेत. संधी ज्या वेळेला शिकलो, उशीर आठवते का झाला होता तुम्हाला? त्या दिवशी मला. हा उशीर झाला होता मला त्या दिवशी. हम्म. हो संधी मॅम. हो मॅम. संधी करताना ठीक आहे, बरेच आपण सूत्र नंतर तरी टाकले आहेत. हा हो ठीक आहे, नंतर घेऊ. आधी हे कम्प्लीट करूया. आधी हे हो. कम्प्लीट करून घेऊ आपण आणि नंतर मग ते हो काय करू, एक स्पेशली पुन्हा रिपीट करू. हो चालेल ठीक आहे. चालेल. हम्म. हो हो आता इथे काचित वृद्धा म्हणजे कोई वृद्धा, हा कोणीतरी म्हातारी हम्म. है ना. हम्म. चित आणि चन हे काय आहे, अव्यय आहेत. हा. कश्चित पुरुष, कोई पुरुष, कोणीतरी पुरुष. म्हणजे केन कह अधिक मित्रेण. हम्म? कह अधिक चित कश्चित, बरोबर. नाही, कैही अधिक चित, कैही अधिक चित, नाही कैश्चित. कह नाही. बरोबर आहे. आणि कश्चित म्हणताय का? हा कश्चितला हा. कह अधिक चित, कश्चित. चित. हा. हम्म. कह अधिक चित हम्म. कश हे अलग आहे हे काढलं आणि पुढलं. ना, ते काही आहे. हा मग मला काहीच ऐकू आलं होतं. नाही नाही. मागे गेलं, थांबा तुम्हाला हे जे आहे ना पुढचं दाखवते आता. प्रश्न कम अधिक चन, हा कांचन. कंचन. कान कां- अधिक चन, कांचन है ना. कांचन. हा. हा. कैही अधिक चित, कैश्चित. कस्मात अधिक चित, कस्माच्चित. त्यानंतर केशाम अधिक चित, केशांचित. कस्मिन अधिक चित, कस्मिंचित. ते कसं आलं तुझी स्त्रीलिंगी. सर? हा आता स्त्रीलिंगी. का अधिक चित, काचित. स्त्रीलिंगीसाठी काम. आता का नंतर काम, का बिही, कस्याहा, कासाम, कस्या, हे विभक्ती आहे है ना. हो हो. काम अधिक चित, कांचित. कांचित. हा. काभिश्चित. कस्याहा अधिक चित, कस्याचित. कासाम अधिक चित, कासांचित. कस्याम अधिक चित, कस्यांचित. आता प्रश्न रूप. कुत्रचित, हा कहीं पर, कुठेतरी. कदाचित, कभी कभी है ना, कधी कधी. कुतश्चित, कहीं से, कुठेतरी. कतिचित, कुछ. कथनचित, किसी भी प्रकार से, म्हणजे कोणत्याही प्रकारचा है ना. आता आपण आधीची पीपीटी घेऊ याच्यावर. हा आता हे काचित कुणीतरी सुद्धा. फोटो काढून घे. प्राची, पुष्पाताई, कुणीतरी फोटो काढून घे त्याचे. पाठवतात का ताई? नाही तर हे होय काय होय काढून घ्या ना. हा कश्चित पुरुष, कोई पुरुष. केण मित्रेण सह, किसी मित्र के साथ. कस्यचित सेविकायै, किसी सेविका को. कस्याहा लतायाः, किसी लता का. कस्मिंचित पुस्तके, किसी पुस्तक में. कश्चन शिक्षकम, किसी शिक्षक को, कोणत्या तरी शिक्षकाला. केषुचित विद्यालयेषु, किन्हीं विद्यालयों में. काभ्यंचित महिलाभ्यः, कुछ महिलाओं के लिए. कांश्चन प्रश्नान, कुछ प्रश्नों को. म्हणजे आता तुम्ही जर किम कुठलंही एक पुल्लिंगी घेतलं आणि विभक्ती आपली किमची आणि त्याला जर हे प्रत्यय जोडले तर हे पुल्लिंगीचे प्रकार तयार होतील. बरोबर आहे. कळालं जा. कम, कौ, कान, केन, काही, त्याप्रमाणे त्याला जोडलं की ते होते. स्त्रीलिंगी तसंच. बरोबर आहे. आणि मग आता हे प्रश्न प्रकार. आता नपुसकलिंगी किम के कानी, किम के कानी आहे ना, मग त्याला कसं जोडलं जातं? काय आहे किम
कम आहे. पण पुल्लिंगी स्त्रीलिंगी घेतले ना आपण. हा, नपुसकलिंगी आलं नाही. नाही, नपुंसकलिंगीसाठी नाहीच आहे आपल्या याच्यामध्ये परिचयमध्ये आपल्याला पुल्लिंग आणि स्त्रीलिंगीच आहे. अच्छा. हा, पुल्लिंग आणि स्त्रीलिंगीसाठी म्हणजे व्यक्तीच्या बद्दल बोलल्या जाते ना हे. मग मित्रेण आलंय ना अनिश्चित नपुसकलिंगी. व्यक्तीचा निर्देश करण्यासाठी चित आणि चित या अव्ययांचा उपयोग केला जातो. काय म्हटलं? केन आलंय ना, मग मित्रेण आलंय ना तसं. हो, पण ते तृतीयापासून आहे. हा, कळालं. पण किम आणि नाहीये त्याला. हा, हे झालं का ठीक आपलं? आहे. आता पुढे पहा प्रश्न रूपाने. केनचित बालकेन केषुचित चषकेषु केशू. हा, युवतीं कांचित कांची. युवतीं नगरेभ्यः केभ्यश्चित् नगरेभ्यः उत्पीठिकायां कस्यांचित् उत्पीठिकायां लेखनीनां कासांचन लेखनीनां ध्वजस्य कस्यचित् ध्वजस्य कुञ्चिकया कयाचित् कुञ्चिकया विचारैः कैश्चित् विचारैः कस्याचित् शाटिकायाः फलानी कानिचित फलानी. आपल्याला पुढच्या शब्दावरून आधीच्या शब्दाला त्यानुसार त्या विभक्तीनुसार लावायचं आहे. त्याचा मराठीत अर्थ तुम्हाला माहिती असला की टेन्शन नाही. विभक्ती लक्षात आली की त्याचा मराठीत अर्थ लक्षात येतो, आहे की नाही? वयम अद्य कांचित कथां शृणुयामः. वर्गार्थं केभ्यश्चित् राज्येभ्यः जनाः आगताः. कार्यक्रमे कश्चित् बालकं वेदिकां प्रति आहूतवन्तः. केषुचित् आपणेषु उत्तमफलानि प्राप्यन्ते. लोकयाने कस्यचित् पुरुषस्य धनस्यूतः नष्टः. यः अहं कस्यांचित् पत्रिकायां विवेकानन्दस्य भावचित्रं दृष्टवती. कैश्चित् जनैः धनसङ्ग्रहणं कृतं. काभ्याञ्चित् महिलाभ्यः शाटिकां दत्तवती. केषुचित् संवत्सरेषु देशे सुभिक्षिता दृश्यते. आता हे कथा आहे, तुम्हाला कथा पूर्ण करायची आहे यानुसार. काय असेल आता? एकः कृषिकः आसीत्. एकः कृषिकः आसीत्. तस्य चत्वारः पुत्राः आसन्. एकदा कृषिकः चतुर्भ्यः पुत्रेभ्यः एकैकं रूप्यकं दत्त्वा. तर इथे काय असेल कंसामधलं आपल्याला सांगायचं आहे, है ना? अच्छा, असं का? हा. आम्हाला विभक्त याचं पूर्ण आहे ना, पूर्ण प्रत्यय आहे ना. याच्यात विशेषण प्लस पूर्ण प्रत्यय असं दोन्ही आहे. चतुर्भ्यः एतस्य रूपकस्य उत्तमम् उपयोगं कुर्वन्तु इति सूचितवान्. सायङ्काले त्रयः पुत्राः गृहम् आगतवन्तः. चतुर्थः पुत्रः न आगतवान्. प्रथमः पुत्रः अहम् एकेन रूप्यकेण फलानि कृत्वा खादितवान् इति उक्तवान्. द्वितीयः अहं मोदकानि स्वीकृत्य मैत्रीः सह खादितवान् इति उक्तवान्. तृतीयः देवाय धनं समर्पितवान् आसीत्. मम कार्यम् उत्तमम् इति आरब्धवन्तः म्हणजे
सुरुवात होणे, हम्म? आरंभ होणे, सुरुवात करणे. अच्छा अच्छा ते आरंभ येते का? आरब्धवंत. आरब्धवंत, अच्छा. सुरुवात झाली, आरब्धवंत. हम्म. मम कार्यम उत्तमम इति ते आरब्धवंतः. माझं कार्य हम्म. उत्तम आहे, उत्तम सुरू आहे, असं ते झालं सांगतात आहे. 4. चतुर्थस्य पुत्रस्य आगमनपर्यन्तं निर्णयं नास्ति इति उक्तवान्. इथे तुम्हाला आता एकः, चत्वारः, चतुर्भ्यः, त्रयः, है ना, चतुर्थः, प्रथमः, एकेन. बघा विभक्त्यानुसार द्वितीयः, तृतीयः, चतुर्थस्य. म्हणजे कृषिकः आला आहे म्हणून तिथं एकः, है ना, विशेषाप्रमाणे विशेषण. चत्वारः, पुत्राः आहे म्हणून चत्वारः. चत्वारः. चतुर्भ्यः आहे, पुत्रेभ्यः आहे म्हणून पुत्रेभ्यः म्हणून चतुर्भ्यः. हा. आता इथे पुत्राः, त्रयः पुत्राः. पुढे पहा, पुत्रः, चतुर्थः पुत्रः, प्रथमः पुत्रः. रूप्यकेण, एकेन, रूप्यकेण. है? द्वितीयः. आता पुढे तृतीयः देवाय. पुढे पहा ना, धनम, पुन्हा चतुर्थस्य पुत्रस्य. काय याप्रमाणे. आता कथा, पुन्हा दुसरी कथा दिलेली आहे. घ्या. तदा प्रथमः पुत्र चतुर्थः कुत्रापि निद्रां कृतवान् स्यात् इति उक्तवान्. त्याच्या पुढची गोष्ट आहे. पुढची गोष्ट आहे. द्वितीयः पुत्रः सः काय प्राय मद्यपान कर्तुं गतवान् इति चिन्तयामि इति उक्तवान्. द्वितीयः पुत्रः चतुर्थः चलचित्रं द्रष्टुम् उक्तवान् स्यात्. गतवान् स्यात् इति उक्तवान्. त्रयः पुत्राः अपि चतुर्थस्य पुत्रस्य विषये उपहासम् आरब्धवन्तः. तावता चतुर्थः पुत्रः गृहम् आगतवान्. त्रीन् सहोदरान् उद्दिश्य क्षम्यताम्. आगमनमार्गे कश्चित् भिक्षुकः आसीत्. इथं त्रीणी का केलं नाही, त्रीनच का केलं? सहोदरान. अच्छा. कश्चित् भिक्षुकः आसीत्. सः ज्वरपीडितः आसीत्. तस्य चिकित्साव्यवस्थां कृत्वा औषधम् आनीय दत्तवान्. आता हे आनीय दत्तवान कोणतं हे क्रियापद आहे? काय? आनीय. आनीय दत्तवान. आपण हे शिकलोय ना, काय म्हणतात त्याला, झालं नाही का आपलं? नाही, अनियर ना. अनियर झालं ना. अनियर प्रत्यय झाले नाही का? नाही. अच्छा, अनियर राहिलाय म्हणजे लेबंत आहे ते, लेबंत. प्रत्यय अन्य नाही, मला वाटतं मी शिकवले आपण. नाही फक्त पहिल्या विभक्तीच झाल्या. नाही ना, त्वांत, लेबंत, तुमन, प्रत्यय हे आपण सगळ्यात आधी घेतले. नाही ताई, नाही आम्ही विचारलंच नसतं ना. मग नाही घेतलंय. नाही, फक्त विभक्तीवरच जास्त झाला. नाही, विभक्ती तर आता घेतली आपण सगळ्यात सुरुवातीला क्लास. गंतुम, पठितुम, पहिल्या सुरुवात संभाषण पासून केली होती. संभाषण मग आता ठीक आहे, उद्या घेऊन घेऊ ते पुन्हा एकदा त्याची.
ठीक आहे. आणि तस्य चिकित्साव्यवस्थां कृत्वा औषधम् आनीय दत्तवान्। अतः विलम्बः अभवत् इति उक्तवान्। कृषिकः चतुर्थं आवाज गेला वाटते ना. कुणाचा नाही, माझा आहे. चतुर्थं पुत्रं प्रीत्या आलिंगत्वा बारीक खालचं दिसेना, आलिंगित्वा खालचं दिसेना काही हा. चतुर्थ कस्मिंचित् पुस्तके दोषः अस्ति, कस्मांचित् वृक्षात् पर्णं पतितम्। अहं कानिचन वाक्यानि वदामि। काश्चन महिलाः साहसशीलाः भवन्ति, केषाञ्चन जनानां सङ्गीते रुचिः, कासुचित् शालासु छात्राः अधिकाः भवन्ति। तुमचा मगाचा प्रश्न शालासु नदीषु का झाला, शालासु है ना, तो इकारांत शब्द होता, हा आकारांतला शालासु. संपला. ठीक आहे, इथे संपला आता. पीपीटी पाठवत आहे आम्हाला, फोटो काढ, मला तर नीट काढायला आहे. त्यांनी काढले ना फोटो. प्रज्ञा काढलीस का? पुष्पाताई काढला तर फोटो? पुष्पाताईंच्या एकतर तर माझा आवाजच नव्हता. माझं आता काय सांगितलं त्यांनी तर काहीच नव्हतं. आवाज गोलगोलच फिरलं माझ्या याच्यावर. अय्यो रामेचंद. प्राची आता काढलं पहिले ते आपल्या काढलंय. आपल्या पुस्तकामध्ये पाठवते. आहे. हे सगळं पुस्तकातच आहे. पुस्तक जर वाचलं असतं तुम्ही तर त्यामध्ये डिटेल आपलं सगळं आहे. कळलं का? ते पुस्तकातलेच वाक्य आहेत सगळे जे घेतलेले आहे. हे पूर्ण हे तुम्ही एक धडा पाहता. हे मी पुस्तकात जेवढे आलेले आहेत तेवढे सगळे पुढच्या धड्यात सुद्धा, म्हणजे हा 4थ्या धड्यात सुद्धा आलेले वाक्य आहेत त्यातले. मग कसं लक्षात येईल आमच्या? म्हणजे असे एकत्र सगळे पुस्तकामध्ये जेवढे आलेले असतील तेवढे एकत्र एका पीपीटीत घेतले हे. आम्हाला रेडीमेड खायची सवय झाली आहे ताई, काय करणार, इलाज नाहीये त्याला आता. म्हणूनच. आणि तुम्ही जास्त धावता. धावत नाही, रेडीमेड पाहिजे असते आम्हाला सगळं. रेडीमेडने थोडी मेहनतही करत चला. ठीक आहे. उद्या आहे का